खोट्या खोट्या गोष्टीवर तुम्हाला आवडत नाही, तुमचा खरेपणा आहे, पण तुम्ही हे सगळं मोडण्यासाठी किंवा हे थांबलं पाहिजे, कशी वाटचाल चालली तुमची सध्याची वाटचाल? सध्याची वाटचाल म्हणजे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 351वा राज्याभिषेक वर्ष आहे. बरं. 188 मानवंदना घेतोय मी, त्यांचे विचार मला तरी. हा. त्याच्यात मी लहान मुलांचा लैंगिक शिक्षणाचा विषय घेतोय. त्याच्यात मी प्रत्येक मुली स्वतः संरक्षण करता आलं पाहिजे तो विषय घेतोय. मुलांनी मेंटली कसं स्ट्रॉंग असलं पाहिजे तो विषय मी घेतोय. निसर्ग वाचवला पाहिजे तो विषय घेतोय आणि नाती किती जपली पाहिजे आपण तो विषय घेतोय. त्याच्यासोबत एक सगळ्यात महत्वाचा विषय घेतोय की आजकाल प्रत्येकाने शरीर जपलं पाहिजे. शेवटी साथ शरीर देणार आहे आपल्याला. ते जर तुम्ही नाही जपलं, वयाच्या 25 हार्ट अटॅक घेतोय, 30 येतोय, गावाकडनं मुलं मुली शिकायला शहरात येतात, इथलं पाणी लागतं. फर्स्ट इयरला जी पोरगी पंजाबी मध्ये किंवा सलवार सूट मध्ये असते, सेकंड इयरला ती 1/3 मध्ये येते, 3/4 मध्ये, थर्ड इयरला ती डायरेक्टली स्लीव्स वरती येते. चलो कुछ चिलिंग करते है, हँग आउट करते, इथून सुरू होते. तिकडे आई बापाला वाटतं माझी पिंकी शिकतीये, माझा भांड्या ह्याचं शिकतोय, भांड्याला रोज रात्री सुट्ट्याशिवाय काही घेतल्याशिवाय जमत नाही. ह्याचा आई बाप एक वेळ जेवत असतील का, इकडे यांची पिंकी आणि भांड्याला वारा लागतं आणि मग वाऱ्यामध्ये कळतं, मग वाट लागते. ही पिढी योग्य वाटेवर यावी आणि ह्या पिढीमुळे यांच्या आई वडिलांना मान खाली घालायला लागू नये यासाठी आपण काम करतोय. त्याच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज आहेत तो म्हणलं माणूस थांबत नसतो, कारण जगातला सगळ्यात ताकदवर माणूस त्यांचे विचार माझ्या डोक्यात आहे. ती मला योग्य वेळ मार्ग दाखवतात. त्यांना माहिती आहे काय करायचं काय करून घ्यायचं नाही आणि ते घेतात. मी माध्यम आहे.